गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी व भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 2 मधील 9व्या क्रमांकाचा पाठ आहे वहिनींचा सुसाट सल्ला. लेखिका आहेत शोभा बोंद्रे. आज आपण या पाठावरील कृती सोडवणार आहोत. 1 कृती करा. निशाताईच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था. 4 बाबी लिहायच्या आहेत. 1. प्रदीर्घ शांततेनंतर कोणीतरी एकीने टाळ्या वाजवल्या. 2. बाकीच्यांनीही टाळ्या वाजवून आपले सहमत दर्शवले. 3. एखादं थरार नाट्य पाहावे तसे प्रेक्षक खुर्चीला खिळले होते. 4. श्वास रोधून आणि वृत्ती एकाग्र करून ते कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. पुढची कृती आहे कारणे लिहा. 1. उषाताईचा हा कार्यक्रम शेवटचा होता कारण त्या दिवशी त्या निवृत्त होणार होत्या. 2. निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला कारण तिला वहिनींची भूमिका सराईतपणे करायची होती. 3. महिला प्रेक्षकात अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली कारण आजच्या कार्यक्रमाला उषा वहिनी जन्मभर लक्षात राहील अशी साडी नेसून येणार अशी महिलांची अपेक्षा होती, परंतु त्या अगदी साधी सुती साडी नेसून आल्या होत्या. 4. मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते कारण मुंबईत बऱ्याच स्त्रिया नोकरी करू लागल्याने पाहुण्यांची सरबराई करायला घरात रिकामी बाई नसते. वैशिष्ट्ये लिहा. 1. दूरदर्शनवरील वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम. उषा वहिनींचे व्यक्तिमत्व शांत व सौम्य होते. त्या समतोल सल्ले द्यायच्या. जोडा, जुळवा, जमवून घ्या, इतरांच्या नजरेतून बघायला शिका, हेच सूत्र त्यांनी अवलंबिले होते. 2. शिवाजी मंदिर येथील वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम. शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमामध्ये निशा ही वहिनींच्या जागी उभी होती. ती सडेतोड विचारांची होती. तिला अन्याय खपत नसे. समानतेचा पुरस्कार करणारी होती. स्वतःच्या मनाचा कौल घ्या. स्वतःच स्वतःला महत्त्व द्या. आत्मसन्मान जपा. तिचे विचार धक्कादायक पण मनाला भिडणारे होते. पुढची कृती आहे फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. एका भागात दिलेला आहे उषा वहिनींचा सल्ला, दुसऱ्या भागामध्ये निशा वहिनींचा सल्ला. आपण पहिल्या भागामध्ये लिहूया उषा वहिनींचा सल्ला. 1. शांत, संयमी, समतोल सल्ले. 2. जोडा व जुळवून घ्या. 3. इतरांच्या नजरेतून बघायला शिका ही शिकवणूक. दुसऱ्या भागात लिहूया 1. स्वतःच्या मनाचा कौल घ्या. 2. स्वतःच स्वतःला महत्त्व द्या. आत्मसन्मान जपा. 3. समानतेचा आग्रह धरणारे, सडेतोड म्हणून धक्कादायक तरीही मनाला भिडणारे विचार. पुढची कृती आहे दुसरी. पाठातील खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 1. रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस. याचा अर्थ असा की दिलेले सल्ले निरर्थक होते, पण अत्यंत योग्य सल्ले दिल्याचा केवळ आभास निर्माण केलेला होता. 2. मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते. याचा अर्थ असा की
माणसांच्या दुःखाचे खरे कारण समजावून सांगणे हे माझे काम आहे असे निशा समजावून सांगत आहे. 3. इतर घरात नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफिंग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा. याचा अर्थ असा की नोकरी न करणारी बाई ही जणू रिकामटेकडी असते, त्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला ती जणू मोकळीच असते. घरकामाविषयी आत्यंतिक चुकीचा दृष्टिकोन मनात बाळगल्यामुळे अशी धारणा निर्माण होते. 4. कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे तरच झाड जगेल. याचा अर्थ असा की घरकाम, पाहुण्यांची सरबराई ही जणू स्त्रियांचीच कामे आहेत असा चुकीचा दृष्टिकोन प्रस्थापित झालेला आहे. ही मूळ कीड आहे, तीच नष्ट केली पाहिजे. तर मग संघर्षाचे किंवा स्त्रियांना कमी लेखण्याचे, त्यांच्या कामाला किंमत न देण्याचे कृत्य समाजाकडून होणार नाही. पुढची 3री कृती आहे व्याकरणाची. विशेष्य आणि विशेषणाच्या जोड्या पाठाधारे जुळवा. गोलामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या चौकोनामध्ये एका भागात विशेष्य लिहायचे, दुसऱ्या भागात विशेषण लिहायचे. शब्द दिलेले आहेत कडू, गोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, कळ, फावला, प्रक्षेपण, असहकार, आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका. विशेष्यच्या भागामध्ये शब्द येतील आठवणी, प्रक्षेपण, कार्यक्रम, कळ, अंजन, वेळ, पुळका. विशेषणच्या भागामध्ये येईल कडू, गोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, असहकार, फावला, पोकळ. पुढची कृती दिलेली आहे केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील 2-2 उदाहरणे शोधून लिहा. प्रथम आपण केवल वाक्याची उदाहरणं लिहू. 1. हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला. 2. शेवटची नजर टाकून त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं. 2. मिश्र वाक्ये. त्यातलं पहिलं वाक्य, संसार रथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी. दुसरं वाक्य, एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा. संयुक्त वाक्य पाहूया. 1. निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उषा वहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून दिलं. दुसरं वाक्य, घरी जा आणि एक छान साडी नेस. पुढची कृती दिलेली आहे. खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा. चौकोनामध्ये विरामचिन्ह आणि त्याची नावं पुढे आपल्याला लिहायची. विरामचिन्ह दिलेली आहेत. अपूर्ण विराम, संयोग चिन्ह, अर्धविराम, अपसारण चिन्ह आणि लोपचिन्ह. यात आपण क्रमाने लिहूया. पहिलं चिन्ह आहे अर्धविराम, नंतर लोपचिन्ह, नंतर अपसारण चिन्ह, नंतर अपूर्ण विराम आणि शेवटी आहे संयोग चिन्ह. पुढची कृती आहे. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1. काजवे चमकणे. त्याचा अर्थ आहे डोळ्यांसमोर क्षणभर लख्ख प्रकाश चमकून कळेनासे होणे. वाक्य, रघुने पोहण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा विहिरीत उडी मारली तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. दुसरा वाक्प्रचार आहे डोळे लकाकणे. अर्थ, पटकन एखादा विचार सुचणे. वाक्य, सरांनी प्रश्न विचारताच मधूचे डोळे लकाकले. तिसरा वाक्प्रचार आहे कायापालट होणे. त्याचा अर्थ आहे आमूलाग्र बदल होणे. वाक्य आहे विपश्यनेहून परत आल्यावर माधवचा कायापालट झाला. चौथा वाक्प्रचार
कडेलोट होणे. याचा अर्थ आहे की भावनेने उचंबळून टोकाचा विचार मनात येणे. वाक्यात उपयोग: न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते असे समजताच गोपूचा कडेलोट झाला. यानंतर पुढची कृती दिलेली आहे. खालील शब्दांचे वर्गीकरण करा. गोलामध्ये शब्द दिलेले आहेत: वळून वळून, रेनकोट बिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक. आणि पुढे चौकोनामध्ये शब्द लिहायचे. उपसर्ग घटित शब्द, त्यातला शब्द आहे अभिवाचन. प्रत्यय घटित शब्द सामाजिक. पूर्णाभ्यस्त शब्द वळून वळून. अंशाभ्यस्त शब्द रेनकोट बिनकोट. आणि अनुकरणवाचक शब्द पुटपुट. पुढची कृती आहे क्रमांक 4, स्वमत. त्यामधील अ, वहिनींचा सल्ला सुसाट वाटण्याची तुम्हाला समजलेली कारणे लिहा. ही कारणे लिहिण्यापूर्वी त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची असा नियम होता. पुरुष घरातील कामांना हात लावत नसे. पुरुषांच्या पेन, पाकिट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या किंवा हातात द्यायच्या आणि पुरुषांना हव्या त्यावेळी त्यांच्या हातात द्यायच्या. पाहुणेसुद्धा केव्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराही करावी, आतिथ्य करावे. त्यावेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू नये असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द केले पाहिजे असे सगळेजण मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला किती अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांचं आतिथ्य केलं पाहिजे, सरबराई केली पाहिजे असा दंडक होता. या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे, स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी सांभाळते तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखाद्या दिवशी पतीने स्वयंपाक करावा, पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखाद्या दिवशी पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये. म्हणजे हळूहळू पाहुण्यांना सुद्धा न कळवता अचानक कोणाकडे जाऊ नये याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूप बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात. पुढची कृती आहे आ, पाहुण्यांचा पाऊस या संबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का ते कारण स्पष्ट करा. निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली होती. पाऊस हा कधीही न सांगता अगदी नको त्या वेळी सुद्धा येतो, आपली अडचण करतो, आपली कामे अडतात. पाहुणे सुद्धा असेच न सांगता केव्हाही टपकतात. ज्यांच्या घरी आपण जातो त्यांची गैरसोय होईल का, त्यांचे नुकसान होईल का, त्यांना अडचणी येतील का याचा ते काहीही विचार करत नाही. तसेच पाऊस किती वेळ राहावा, तो किती प्रमाणात यावा, कशा स्वरूपाचा असावा यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे पाहुण्यांचेही होते. पाहुण्यांनी कधी यावे, किती जणांनी यावे, कोणत्या कामासाठी यावे यावर घरातल्या स्त्रीचे कोणतेही नियंत्रण नसते. ती काहीही सुचवू शकत नाही. तिला सगळा त्रास निमूटपणे सहन करावा लागतो. पाहुणे आणि पाऊस यांच्यातील हे साम्य पाहून निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली. एवढेच नव्हे तर तक्रार मांडताना त्यांनी पाहुण्यांचा उल्लेखच केला नाही, फक्त पावसाचा उल्लेख केला. निशावहिनींचा त्यामुळे गैरसमज झाला आणि सगळा घोटाळा झाला. त्यांनी पाऊस या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला. त्यामुळे ही काहीतरी पावसाळ्यातील पाणी गळतीची समस्या असावी असे निशावहिनींना वाटले. प्रत्युत्तर म्हणून आपण ताडपत्रीची एजन्सी घेतलेली नाही.
किंवा आपला वॉटर प्रूफिंगशी सुद्धा काही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेव्हा हास्य निर्माण होते. सडेतोड व तडाखेबाजपणे उत्तर देणाऱ्या निशा वहिनी सुद्धा क्षणभर गडबडल्या. हा त्या विनोदाचा परिणाम होता. पुढची स्वमत कृती आहे. सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा. शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते. सर्व घरकाम स्त्रियांच्या अंगावर येऊन पडते. स्वतःसाठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किंमतही देत नाही. घरी केव्हाही कधीही कितीही पाहुणे येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल याचे भान पाहुणे बाळगत नाहीत. सासूसुना यांच्यातील भांडणे, कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष सहकाऱ्यांकडून होणारा त्रास, महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास, व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत, या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या. या समस्यांकडे पाहिल्यावर असे लक्षात येईल की या सर्व समस्या स्त्रियांशी निगडीत आहेत. या सर्व समस्या स्त्री पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टाची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत. घरातली कामे महत्वाची असतात. रांधा वाढा उष्टी काढा. घरातल्या सगळ्यांनीच ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे. तसे मात्र होत नाही. सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल असे आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या नोकरी व्यवसायावर परिणाम होतो. आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. पुढची कृती आहे स्वमत. खऱ्या उषा वहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी तुमच्या प्रतिक्रिया लिहा. खऱ्या उषा वहिनींनी आपल्या बहिणीचे, निशाचे मनापासून कौतुक केले, तेही जाहीरपणे. हे कौतुक करताना त्यांनी स्वतःमधील उणीवही मान्य केली. लोकांना बरे वाटावे, त्यांची मने दुखवू नयेत म्हणून त्या गोडगोड बोलत राहिल्या. सामाजिकदृष्ट्या योग्य सल्ला त्यांनी दिला नाही. समाजाचे वातावरण निकोप व्हावे, स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळावे हे त्यांना ओळखता आले नाही. ही उणीव त्यांनी मान्य केली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होय. निशाने समाजाला क्विनाईनचा डोस दिला. क्विनाईन हे अत्यंत कडू असे औषध आहे. निशाचा सल्ला क्विनाईन सारखा होता. तिच्या सल्ल्यामध्ये सामाजिक सुधारणा करण्याची मोठी शक्ती होती. सामाजिक सुधारणा कोणताही समाज सहजासहजी मान्य करीत नाही. किंबहुना खूप विरोध होतो. अशा वेळी समाजाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला फार मोठे धाडस लागते. या धाडसामुळे आपण समाजामध्ये अप्रिय होण्याची सुद्धा शक्यता असते. आपली प्रतिमा अप्रिय करून घ्यायला बहुसंख्य लोक तयार नसतात. उषा वहिनी सुद्धा असे धाडस दाखवू शकल्या नाहीत. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी बंडखोर स्वभावाची गरज असते. असा स्वभाव निशाकडे आहे. म्हणून तिने केवळ एका दिवसाची संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आपल्याला सुद्धा समाजात काही बदल करायचे असल्यास निशासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि ती सुद्धा वेळ न गमावता घेतली पाहिजे. पुढची 5वी कृती आहे अभिव्यक्ती. त्यातील अ. वहिनींचा सुसाट सल्ला. ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा. ही कथा खूप चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते.
कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रीतीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक एक घटना अशी घडत जाते की वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. अशा उत्कंठेमुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषा वहिनींना अपघात होतो हा प्रसंग तर खूप कुतूहल वाढवतो. या अपघाताने मोठा प्रसंग, संकट, पेच निर्माण होतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिसू लागतात. त्यापैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम होतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत मात्र छान वाढत जाते. हलकी फुलकी प्रसन्न भाषा हे या कथेचे सामर्थ्य स्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठलेही बोजडपण नाही. निलंजनाबाईच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते. या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशा वहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे, मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते. हे या कथेचे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही नक्कीच आवडेल. मलाही आवडली. पुढची कृती आहे अभिव्यक्तीची आ. स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे याविषयी तुमचे विचार लिहा. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय झालेला आहे. त्यांना समाज जीवनात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासून, घरापासून होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदाचा उत्सव होतो. मुलगी जन्माला आली की निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे, नाही असे नाही, पण ती सुशिक्षितांच्या घरात. अशिक्षितांच्या घरात किंवा ग्रामीण भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळजवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो. स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात, त्यांच्या शारीरिक क्षमता कमी असते, त्या मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगात त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषाने एवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची किचकट कामे त्यांना झेपत नाहीत, वगैरे वगैरे गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागात तर 4 चौघांची बैठक चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुनी भांडी, मुलांचे संगोपन म्हणजे चूल आणि मूल एवढंच करावं अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही. पूर्वी प्राधान्याने मुलांना शाळेत पाठवले जाई, मुलींना नव्हे. अलीकडे परिस्थिती बदलली आहे, सुधारणा झाली आहे. 10वी-12वी पर्यंत मुलींना शिक्षणाची आडकाठी केली जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. जर मुलगा असेल तर कर्ज काढून शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते.
तशी व्यवस्था मुलींना मिळत नाही. अशा प्रकारे स्त्रियांच्या विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर असा आपण दुबळा ठेवला तर पूर्ण समाजाचे नुकसान होते. हे आपण कधी लक्षात घेणार? स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे त्याला विरोध केला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवलेच पाहिजेत. त्याला कोणताही पर्याय नाही. पुढे शब्दसंपत्ती दिलेली आहे. खालील वाक्यांचा अभ्यास करा. कर या शब्दाची योग्य अर्थछटा कंसातील पर्यायातून निवडा. शब्द दिलेले आहेत टॅक्स, कृत्य, हात, करणे, क्रियापद. पहिलं वाक्य पाहू आपण. दाम करी काम वेड्या. इथे करणे क्रियापद येईल. कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इथे कर म्हणजे टॅक्स. कर हा करी धरिला शुभांगी. इथे कर म्हणजे हात. कर नाही त्याला डर कशाला. इथे कर म्हणजे कृत्य. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या पाठात काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा. तुमच्या शंका जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.